5 डिफरंट पाथ्स, 5 प्रकारचे पाथ मिळतात ऑफ सॅटेलाइट डिपेंडिंग ऑन हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आता सॅटेलाइट काय नेलेलं आहे, रॉकेटने वर नेलेलं आहे आणि त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी द्यायची. म्हणजे रॉकेट हे वरती घेऊन आलेलं आहे सॅटेलाइटला. सो हिअर इज द सॅटेलाइट अँड अर्थ. ई अर्थसाठी वापरलेला आहे आणि सॅटेलाइट आहे पॉइंट पी ला. आता इथनं हा सॅटेलाइट प्रोजेक्ट होणार आहे. सो पी इज कॉल्ड पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. पी इज कॉल्ड पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, ज्या ठिकाणाहून सॅटेलाइट हा बाहेर पडणार आहे. सो दिस इज पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. आता व्ही एच जी त्याला व्हेलॉसिटी मिळालेली आहे, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कोणत्या पद्धतीची असेल तर पाथ कसा येईल. सो फर्स्ट, इफ व्ही एच इज लेस दॅन व्ही सी. आता व्ही सी हा सिम्बॉल आपल्याला माहीत झालेला आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा कमी झाली. क्रिटिकल व्हेलॉसिटी याच्या बरोबर असेल तर पाथ कसा असणार आहे, सर्कलमध्ये. पण समजा कमी असेल व्हेलॉसिटी, व्ही सी मिळालीच नाही, तर त्याचं ऑर्बिट कसं असणार आहे बघा. म्हणजे पाथ कसा असेल. दी ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इज इलिप्स. इलिप्स असणार विथ पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इज अपोगी. आता इलिप्स सारखा शेप मिळणार. याला काय होणार आहे, सॅटेलाइटला कमी व्हेलॉसिटी मिळालेली आहे व्हीसी पेक्षा, म्हणजे याचा पाथ असणार आहे तो इलिप्स प्रमाणे होणार. मग इलिप्स काढताना सुद्धा कसं काढलं पाहिजे, तर हा पॉइंट जो आहे पी पासून, म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन ई पासून, हे डिस्टन्स जास्त असेल इलिप्सचा जो नेक्स्ट म्हणजे अपोजिट पॉइंट आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे तुम्हाला इलिप्स हे ई पासून जवळ काढलं पाहिजे. सो दिस अर्थ लाईज ॲट वन ऑफ द फोकस ऑफ इलिप्स. म्हणजे पाथ कसा येईल बघा, याचा इलिप्टिकल पाथ येणार आहे. सो दिस इज द इलिप्टिकल पाथ. दिस पाथ इज इलिप्टिकल. See one more time. The path is elliptical. So VH less than VC. मग हे इलिप्स हा कळालेला आहे. विथ पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अपोगी म्हणजे काय, तर ई पासून हा पॉइंट किती डिस्टन्सला आहे आणि हा जो अपोजिट पॉइंट आहे तो किती डिस्टन्सला आहे. हे खूप कमी आहे अंतर आणि हे खूप जास्त आहे. हा पॉइंट अर्थ पासून जास्त अंतरावर आहे, फारदेस्ट, म्हणून याला अपोगी म्हणतात. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इज अपोगी. सो दिस इज द फर्स्ट पाथ. आता सॅटेलाइट जो फिरलेला आहे तो इलिप्स फॉर्म मध्ये, म्हणजे पाथ झाला इलिप्टिकल. आपण इकडे दाखवलेली व्हेलॉसिटी. सो दिस इज द रोटेशन. दिस इज द रोटेशन पाथ. आता नेक्स्ट बघा कोणता आहे, इफ VH इज इक्वल टू VC. हे आपल्याला डेफिनेशन मध्येच कळालेलं आहे. सर्टन क्रिटिकल व्हेलॉसिटी, then satellite moves exactly in the stable circular orbit around the earth. VH is equal to VC, ही सर्टन क्रिटिकल व्हेलॉसिटी ती जर मिळाली तर सॅटेलाइट हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरणार. सो सी द पाथ. आता हा पहिला पाथ झालेला त्यावेळेला आपण काय लिहिलं या पाथसाठी, VH लेस दॅन VC असं लिहावं लागतं. सो दिस इज अ सर्क्युलर पाथ. VH इज इक्वल टू VC सर्कलमध्ये आणि अर्थ हे सेंटरला आले. तर ह्या दोन केसेस आपल्याला समजलेल्या आहेत. VH लेस दॅन VC, इलिप्स. पण इलिप्स काढताना लक्षात घ्यायचं आहे P च्या अपोजिट जो पॉइंट असेल म्हणजे इथला, हा पॉइंट अर्थच्या जवळ आला पाहिजे, म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन लांब गेला पाहिजे. सो नेक्स्ट कंडिशन इज इफ VC लेस दॅन VH, म्हणजे VH काय झाली आता VC पेक्षा जास्त. आपण पहिली केस बघितली VH VC पेक्षा कमी, दुसरी बघितली VH इक्वल टू VC. आता VH ग्रेटर दॅन VC बट लेस दॅन VE. VE that is critical escape velocity. Escape velocity. The satellite again moves in an elliptical orbit. पुन्हा इलिप्टिकल ऑर्बिटच मिळणार, म्हणजे इलिप्स मिळणार. पण आता विथ पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. मगाशी अपोगी होता तो आता पेरिगी झालेला आहे. मगाशी अपोगी होता तो आता पेरिगी झालेला आहे.
म्हणजे इथं पुन्हा तुम्हाला इलिप्सच काढला पाहिजे आणि इलिप्स काढल्यानंतर तो पॉइंट ऑफ प्रोजेक्शन जो आहे तो अर्थच्या जवळ दिसला पाहिजे आणि अपोजिट लांब दिसला पाहिजे असा इलिप्स काढायचा आहे. आता पाथ हे झालेले आहेत. हा पहिला पाथ आहे, हा दुसरा झालेला आहे. आता तिसरा पाथ कसा येईल बघा. सो दिस इज द इलिप्स. This is the ellipse. So see again. This is the elliptical path. पण इलिप्टिकल पाथ मध्ये आता कसा पाथ काढलेला आहे पहिल्यासारखंच इलिप्स दाखवलाय, पण त्याचा शेप तुम्ही जर मोठा काढला तर निश्चित काय होणार, ई आणि पी जवळ दिसतील आणि बरोबर एक्झॅक्ट अपोजिट पॉइंट आहे तो अर्थ पासून लांब दिसेल. म्हणजे पी हा पॉइंट अर्थच्या जवळ आलेला आहे. सो पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इज पेरिगी. याचं नाव आहे पेरिगी पॉइंट. आता नेक्स्ट बघा फोर्थ. VH equal to VE. Escape velocity. The satellite travels in a parabolic path and never returns to the point of projection. आता इथे तुम्ही सगळे जे तिन्ही प्रकार बघितले तर प्रत्येक पाथवरती पाथ कव्हर करून हा पुन्हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला येतोच. कव्हर करून पुन्हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला येतो. कव्हर करून पुन्हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला येतो. आता इथं होणार नाही तसं. तो पॅराबोलिक पाथमध्ये येणार आणि पॅराबोला हा पाथ कव्हर करत असताना तो भरपूर लांब जाणार आहे. नेव्हर रिटर्न्स टू दी पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. आणि असं लांब जाताना त्याचा स्पीड काय होईल, 0 होईल ॲट इन्फिनिटी असं लिहिलेलं आहे. The satellite travels in a parabolic path and never returns to the point of projection. Its speed will be 0 at infinity. पण तुम्हाला पॅराबोलिक पाथ इथं दाखवला पाहिजे. तो कसा दाखवता येतो बघा. पॅराबोलिक पाथ हा खूप मोठा असेल त्यामुळे आपण दोन्ही साइडने थोडा थोडा याचा पाथ दाखवायचा आहे. सो दिस इज वन साइड, अनदर साइड. हा इकडून सुरू करणार, तो भरपूर लांब जातो आणि लांब जाताना त्याचा इन्फिनिटीला स्पीड 0 होतो आणि तो पुन्हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला येत नाही. नेव्हर रिटर्न्स. सो दिस इज अ पॅराबोला. पॅराबोलिक पाथ आहे. VH इक्वल टू VE. दिस इज पॅराबोला. तर या पद्धतीने त्याचा पाथ होणार आहे. अगेन दिस फॉलोज द पाथ, पॅराबोलिक पाथ. आता शेवटची कंडिशन, VH greater than VE. Satellite escapes from Earth's gravitational field according to definition by covering hyperbolic path. म्हणजे हा अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधनं बाहेरच पडणार आहे. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधनं बाहेर पडणार आहे. अशी वेलॉसिटी दिली आहे, तो डायरेक्ट बाहेरच पडणार. पण तो पाथ कसा दिसेल तुम्हाला, हायपरबोला सारखा. हायपरबोलिक पाथ तुम्हाला दाखवला पाहिजे. तो कसा दाखवता येतो बघा. दिस इज अ हायपरबोलिक पाथ. दिस इज अ हायपरबोलिक पाथ. पण तो एका मार्गाने बाहेर पडणार, तो ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाणार. ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल. सो दीज आर दी पाथ्स ऑफ सॅटेलाइट डिपेंडिंग ऑन VH. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी पुन्हा एकदा बघा, लेस दॅन VC असेल, क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा कमी, तर हा पहिला पाथ आहे. पहिला फर्स्ट पाथ. म्हणजे पाथ कसा आहे, इलिप्स, इलिप्टिकल पाथ असं सुद्धा म्हणतात त्याला. पण याचं वैशिष्ट्य काय सांगायचंय, पॉइंट P म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इज अपोगी. ई पासून तो लांब आहे. दुसरं जे आहे VH इक्वल टू VC. दिस इज VH इक्वल टू VC सेकंड. VH इक्वल टू VC. VH इक्वल टू VC. एक्झॅक्टली सर्क्युलर पाथ, स्टेबल ऑर्बिट. नेक्स्ट आहे VH VC पेक्षा जास्त, VE पेक्षा कमी, म्हणजे पुन्हा इलिप्टिकल पाथ, पण पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इज नाउ पेरिगी, पेरिगी पॉइंट. फोर्थ VH इक्वल टू VE. हे दोन्ही जे 4 आणि 5 जे आहेत ते एस्केप वेलॉसिटीची संदर्भात आहेत, त्यामुळे तो एस्केपच होतो. फक्त पाथ कव्हर करताना पहिला जो आहे तो पॅराबोलिक पाथमध्ये आणि नंतरचा आहे तो हायपरबोलिक पाथमध्ये.
म्हणजे या टाईपचे क्वेश्चन्स याच्यातले 1, 2, 3 पॉइंट सुद्धा सेपरेट विचारले जातात. एक्सप्लेन द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट when VH is equal to VE, when VH greater than VC less than VE. असे स्पेशल पॉइंट्स काहीतरी आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. म्हणजे ऑर्बिट कशा आहेत त्या सांगायच्या. स्पेशल डायग्रॅम विचारली जाते. जो तुम्हाला टेक्स्टमध्ये क्वेश्चन दिलेला आहे, ड्रॉ लेबल डायग्रॅम टू शो डिफरंट ट्रॅजेक्टरीज. ट्रॅजेक्टरी म्हणजेच पाथ, डिफरंट पाथ्स ऑफ अ सॅटेलाइट डिपेंडिंग ऑन टेंजन्शियल दॅट इज अ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. मगाशी मी तुम्हाला सांगितलं आहे हा वर्ड टेंजन्शियल का म्हटलेलं आहे, कारण ज्यावेळेला सर्क्युलर पाथमध्ये असेल एक कर्व वरती, वेलॉसिटी कशी दाखवतो आपण, टेंजंट. वेलॉसिटी आपण टेंजंटने दाखवतो. टेंजन्शियल वेलॉसिटी असेल तरच कर्व पाथ येईल. सो दिस इज टेंजन्शियल वेलॉसिटी. टेंजन्शियल प्रोजेक्शन स्पीड म्हणजेच हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. तर यासाठी डायग्रॅम काढल्यानंतर तुम्हाला त्याचे कर्व जे आहेत किंवा पाथ जो आहे त्याचे नावं लिहायला लागतील. पहिला पाथ आहे हा इलिप्स आहे, सेकंड आहे सर्कल आहे. सो दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. मग यावेळेला VH इक्वल टू VC आहे. थर्ड पार्ट काय आहे, हा इलिप्सच आहे, पण पॉइंट P पेरिगी. पहिल्या इलिप्सला पॉइंट P अपोगी. म्हणजे ही 2 मार्क्ससाठी डायग्रॅम आपल्या कॉलेज लेवलच्या क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकते. VH इक्वल टू VE पॅराबोला आणि VH ग्रेटर दॅन VE हायपरबोला. तर आता आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी अशी राईटला दाखवलेली आहे, त्यामुळे सगळ्या पाथमध्ये तुम्हाला त्याचा ट्रेसिंग पाथ जो आहे तो या पद्धतीने दाखवायला लागेल. आता हे सगळ्या सॅटेलाइटसाठी पूर्ण एक्सप्लेनेशनचा क्वेश्चन, आणि हे जे पॉइंट्स आहेत ते महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवण्यासारखे पॉइंट्स आहेत. हे काही वेळेला मल्टिपल चॉईसमध्ये हे येऊ शकतात. त्यानंतर आपण काढणार आहे ते VCचा फॉर्म्युला, क्रिटिकल वेलॉसिटी. क्रिटिकल वेलॉसिटी कशा कशावर डिपेंड असते ते सुद्धा या फॉर्म्युल्यावरून आपल्याला कळेल.